नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग यावेळेत मी बघितलेलं नाही, म्हणजे आज 4 वाजल्यापासून मी आज कामात आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे, सत्यनारायणची पूजा होणार आहे, सवासीन जेवायला येणार आहे. जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं. अगोदरचा व्हिडिओ इथंच एंड झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच मी कंटिन्यू केलेला आहे. तर इकडं आता मी काय करत आहे तर पंचामृत करायचं आहे, म्हणजे स्वयंपाकात काय काय बनणार आहे हा नियोजन कालच झालेलं आहे. तयारीसुद्धा कालच मी करून ठेवलेली आहे. ज्या दिवशी घाई गडबड असते, पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, पूजा असणार आहे, पाहुणे येणार आहेत घरामध्ये, ह्या खूप गोंधळ होतो. त्या दिवशी विचार करणं, स्वयंपाक करणं, तयारी करणं खूपच गोंधळ होतो. कुठलंच वेळेत होत नाही, आपली धावपळ होते नुसती. म्हणून आदल्या दिवसापासून जर आपण सुरुवात केली, विचार करून ठेवला की आपल्याला काय बनवायचं आहे त्या दिवशी, तर सोप्या पद्धतीने आपली कामं होतात. जास्ती कामाचं आपल्यावरती प्रेशर येत नाही. आणि कसं आहे, आता दीपक दिनेश घरी आहेत माझ्या मदतीला, पण आता सगळ्या ताईंच्या घरामध्ये मदतीला कोणी असतं कोणी नसतं. तर अशा एकट्या ताई जसं असल्याला, जसं माझ्यासारख्या आता दीपक दिनेश असतात, पण कधी कधी कॉलेज असतं, कधी कुठली कामं असतात, ते पण राहणार नाहीत. पण अशा वेळेत ना, ज्या दिवशी आपण एकटे पडतो आणि काम खूप सारं आहे, कमी वेळात आपल्याला करायचं आहे, त्यावेळेत ना विचार जे आहे ना ते अगोदर करून ठेवायचा, थोडीफार तयारी करून ठेवायची, म्हणजे एका दिवशी आपल्याला कामाचा प्रेशर पडत नाही. अशा प्रकारे जसं मी आता करून ठेवलेलं होतं, भरडा दळून ठेवलं. नंतर काय भाजी बनणार आहे ती पण मी निवडून, स्वच्छ धुवून निवडून कट करून, म्हणजे चिरून वगैरे डब्यात भरून मी फ्रीजला ठेवलेली होती. सगळ्या भाज्या असो, चटण्या असो, सगळ्या भाजून व्यवस्थित वाटून मी डब्यात भरून ठेवलं. हे सगळी तयारी होती माझी. म्हणून आज उठल्यानंतर, म्हणजे 4 वाजताच उठले मी. अगोदर स्वच्छतेचं काम, म्हणजे झाडणं, पुसणं, रांगोळी काढणं, ही सगळं झालं. अंगणाची साफसफाई झाली. पुरण शिजलेलं आहे आणि इकडं दिनेशचं दीपकचं काय चाललेलं आहे तर खोबरं आणलेलं आहे आता, आणि ते उगच काहीतरी चालू असतं त्यांचं. असो, ते खोबरं मला दाखवत होता. असं यांचं वेगळं चालू असतं, काय सांगावं यांचं. आणि आज माझी तब्येत ना थोडीशी बिघडलेली आहे, खूपच सर्दी, म्हणजे वातावरणामुळे. वातावरणच ठीक नाही इकडं. 4 दिवस ऊन राहतं, 4 दिवस आभाळ येतं, 4 दिवस एकदम थंडी वाजायला लागते. ह्या वातावरणाचं काहीच सांगता येत नाही. आणि कामाची धावपळ झालेली आहे. 3-4 दिवस झालं खूप कामं, म्हणजे घरची साफसफाई, नंतर गोधली धुणं, पाण्यातले कामं जास्त झाले ना, थोडंसं जाणवतं आपल्याला सर्दी झालेली, जरा तब्येत बिघडत आहे असं वाटत आहे. असं ताईनं चलत असतं, वातावरणामुळे होतं, कामाचं जास्त लोड आला तरी पण होतं. तर इकडं मी पंचामृत बनवलं. कशा पद्धतीने बनवलं तुम्ही बघितलेलं आहे, म्हणजे लसणाची फोडणी याला दिली जाते. म्हणजे कशा पद्धतीने मी केलं ते पूर्ण सांगते तुम्हाला असंच तोंडी. तर इकडं काय करत आहे दिनेश, तर सगळ्या चौकटीची पूजा केली जाते अशा पद्धतीने. पूर्ण मी चौकटी पुसलेली आहे सकाळच्या वेळेतच. आता फक्त गंध लावणं आणि तोरण बांधणं. तोरण आज कशाचं असतं नव्या दिवशी, तर ढाळे, करडा, कणीस, आंब्याची फाटे, हे सगळं वरती साईडला लावत आहे. तर असं मी पंचामृत कशा पद्धतीने केलं ते सांगते तुम्हाला अगोदर. म्हणजे सणावाराला आपण पंचामृत हे करतो. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये पंचामृत, भरडा आणि कोशिंबीर हे असतंच असतं. आणि इकडं भरडा पण दळून ठेवलेला आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरा टाकलं, आणि नंतर मी लसूण टाकलेला आहे खूप सारा, परतून घेतलं. नंतर मी कोथिंबीर टाकली, हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, आणि जी मिरच्या पण भाजून घेतलेल्या होत्या ते मिरच्या फोडणीमध्ये टाकायचं आहे, थोडं परतून घ्यायचं आहे. नंतर मी चिंचेचं पन्ह टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त प्रमाणात टाकलेला आहे, म्हणजे 1 ते 1.5 वाटी मी शेंगदाण्याचा कूट टाकला, परतून घेतलं. आणखीन कारळाची चटणी टाकू शकता, माझ्याकडे नाही आहे, मी टाकलेली नाही आहे. आता कारळ आणायचं मी बंदच केलेलं आहे. परतून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती झाकून शिजवून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने पंचामृत होतं, खाण्यासाठी तितकंच टेस्टी असतं. तर पंचामृत अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार झालेलं आहे. तर जेही बनत आहे स्वयंपाक मी छोट्या भांड्यात काढून ठेवत आहे, कारण कढई आपल्याकडे भरपूर मोठ्या आहेत. तुम्ही म्हणत होता तर या कढईमध्ये स्वयंपाक बनवू नको, ठीक नसतं. तर हो, आता जी कढई माझ्याकडे 3 आहेत, सगळ्या सेमच आहेत. आता यामध्ये काहीच फरक नाही. तर मार्केटला गेल्यानंतर कधीतरी मी घेऊन येईन, बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल. आता जे आहे ते आहे. तर इकडे दोघं भावांचं चालू आहे सगळ्या चौकटीची पूजा करणं, तोरण बांधणं, म्हणजे ही कामं. नंतर पूजेला बसायचं आहे. ब्राह्मण देवता पण येतील, थोडंसं लवकरच येणार आहेत ते, कारण 2-3 ठिकाणी त्यांना पण जायचं आहे, म्हणून थोडंसं लवकर येणार आहे. तर पूजेची मांडणी करण्यासाठी सगळी सामग्री तिकडच्या रूममध्ये आम्ही ठेवलेली आहे, तिकडंच पूजा करणार आहोत. नंतर रोजची देवपूजा ते पण मला करायची आहे. म्हणजे जसं मी स्वयंपाकाला सुरुवात केली ना, तिथून हालताची येई ना, एक झालं की एक झालं की एक, पंचामृत झाली की भरडा, नंतर पुरण हे तयार आहे, त्यामध्ये साखर, गुळ हे सगळं टाकायचं आहे, त्यामुळे होत नाही आहे. असो, अगोदर मी पुरण तयार करून घेणार आहे. इकडे बघू शकता पंचामृत एकदम छान असं बनून तयार झाले. दिसायला जितकं छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकंच टेस्टी बनलेलं आहे. तर सगळ्या वस्तू काढून मी साईडला ठेवलेत, कारण आता किचन काउंटर हे सगळ्या वस्तू ठेवल्याला भरपूर स्पेस धरतात ते, म्हणून सगळं मी साईडला काढून ठेवत आहे. आणि पुरण कशा पद्धतीने बनवत आहे बघू शकता तुम्ही. डाळ शिजलेली आहे परफेक्ट. हरभरा डाळ मी घेतलेली आहे. किती प्रमाणात घेतलेली आहे तर 4 ग्लास हरभरा डाळ मी घेतली, मऊसुद्धा शिजलेली आहे. अगोदर मी कट काढून घेतलेले आहे आमटी बनवण्यासाठी. नंतर यामध्ये मी गूळ घातलं. तर 4 ग्लास डाळीसाठी, म्हणजे तुम्हाला प्रमाण सांगेन गिलासानं, म्हणजे किलोच्या हिशोबाने सांगेन तर 1.5 किलो हरभरा डाळ आहे. त्या हिशोबाने इकडं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो साखर आहे. हे दोन्ही मी अर्धा टाकलेलं आहे, म्हणजे गुळच एक टाकलं नाही किंवा एक साखर टाकलेली नाही, दोन्ही मी, म्हणजे पुरण एकदम टेस्टी बनून तयार होतं. आणि जसं मध्ये गूळ आणि साखर आपण टाकलो ते मेल्ट झाल्यानंतर
पुरण थोडंसं असं होतं, पातळ होतं एकदम खिरीसारखं. तर यामध्ये टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कमी गॅसवरती सतत त्यामध्ये एक सलग चमचा फिरवत शिजवून घ्यायचं आहे. यानं काय होतं ना, पुरणामध्ये टेस्ट खूप छान येतो. पुरणपोळी एकदम टेस्टी म्हणून तयार होते. थोडासा वेळ लागतो, पण खूप छान हे पुरण बनून तयार होतं. एकदम टेस्ट छान येतो. तर इकडे मी शिजवत आहे. संग इकडे मी भाजीची म्हणजे भरडा आहे, मला फोडणी टाकायचा आहे. भरडा मी उकडून घेतला, मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण मी एकाच व्हिडिओ दाखवलं नाही. अगोदरचा व्हिडिओ बघितला ना, पूर्ण समजून जाईल तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक मी कशा पद्धतीने करत आहे, पूर्ण तयारी मी कशी केली पूर्णपणे समजून जाईल. तर इकडं भरडा करण्यासाठी मी इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकला, परतून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. आता टाकूया हळदी पावडर, थोडासा धना पावडर टाकलेला आहे. परतून घेऊ. यामध्ये जे भरडा आपण तयार केलेला आहे ते टाकायचं आहे, परतून घ्यायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला, अगदी 2 मिनिट. परफेक्ट भरडा पण तयार होतो. नंतर मी वेगळ्या भांड्यात काढून ठेवणार आहे. तर जेही स्वयंपाक बनत आहे ते काढत आहे, त्यामुळे जास्त भांडे झालेले नाहीत किंवा किचनमध्ये जास्ती पसारा झालेला नाही. पुरणपोळीचा स्वयंपाक करतोच पसारा खूप होतो किचनमध्ये, कारण खूप सारे भांडे लागत असतात. भरपूर प्रकारचा आपण बनवत असतो, भाजी असो, भरडा असो, भाजी पापड असो, ह्यामुळे ना भांडे खूप सारे होतात. पण जसं आपण करत गेलो, काढत गेलो ना वेगळ्या छोट्या भांड्यात, तर त्याचकडे धुवून करत गेलो ना, जास्त भांडे पडणार नाहीत आणि जास्त आपल्याला काम पण लागणार नाही. तर बघू शकता पुरण एकदम खिरीसारखं झालेलं आहे. तर आता छान शिजवून घेऊया आपण कमी गॅसवरती. एक सलग यामध्ये चमचा फिरवत कुठेही सोडायचं नाही, नाहीतर खाली करपोही शकतं. तर इकडे भरडा पण तयार झालेला आहे. तर संग भरडा पण मी काढत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहेत, म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला रविवारी येणार आहे, कारण का 2-4 दिवस मी कुठल्या कामात धावपळीत आहे. तर दीपकचा रिझल्ट आलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं अगोदर की दीपक मिलिटरीमध्ये गेलेले, मिलिटरी कॅम्पमध्ये होता अहमदपूरला इतके दिवस. तो म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झाली त्याची, नंतर एक्झाम पण झाले, नंतर पळण्याची जिथं रनिंग होती ते पण एक्झाम झाली, सगळे एक्झाम दिला आणि शांत बसलेलो होतो. आणि जेही डॉक्युमेंट जमा करायचे होते ते पण दिला बेळगावला. आणि म्हणजे 2-3 एअर झाले, मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला शेअर केलेलं होतं. एक वेळा जाऊन आला, माहितीच नव्हती, म्हणजे काही माहिती नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला झालेले होते. 2 वेळा जाऊन डॉक्युमेंट जमा केला. मग त्यानंतर रिझल्ट येणार होता कधी, तर जानेवारी 25 किंवा 30 तारखेला रिझल्ट येणार होता. आम्ही खूप वेट केलं, पण रिझल्ट काय कर्नाटकमध्ये आलं नाही. इकडं तिकडं आलं, जिथं म्हणजे प्रत्येक राज्याला 4-5 दिवसानं असं रिझल्ट येत होते, पण कर्नाटकचं काय आलेलं नव्हतं. म्हणजे बेळगाव डिस्ट्रिक्टचा रिझल्ट लवकर आलेलं नाही. खूप वेट केला आम्ही. जानेवारी गेली, फेब्रुवारी सुरू झाली, म्हणले 10 तारखेला येईल. तेव्हाही आम्ही भरपूर वाट बघितली. आता काहीतरी यायचं म्हणलं की व्यक्तीचं लक्ष तिकडंच असतं, तसं झालेलं होतं. 15 गेली, 20 गेली, अशा तारखा जातच गेल्या, म्हणजे तारखावर तारखा जातच गेल्या. फक्त आम्ही वेट करायचं काम करत होतो, कारण काही पर्याय नव्हता. कोणी विचारणार ना, कोणी पुसणार, तर कोणी बोलणार, असं होतं. तर फायनली रिझल्ट आलेला आहे कधी, तर फेब्रुवारी 28 तारखेला रिझल्ट आला दीपकचा. आल्यानंतर इतकी खुशी होती ना, की मला काय करायचं त्यावेळेस समजत नव्हतं. जेव्हा रिझल्ट आला दीपकचा, म्हणजे इंडियन आर्मीमध्ये दीपकचा सिलेक्शन झालेला आहे. तर 28 तारखेला फायनल रिझल्ट आला. तेव्हापासून नुसती धावपळ चालू आहे. म्हणजे गावाकडे गेलेलो होतो पेढे वगैरे देण्यासाठी, नंतर इथं पण दिलं. म्हणजे खुशी मावेना, आनंद मावेना, त्या नादामध्ये मी दुसरे व्हिडिओ बनवलेच नाही. ही धावपळ आमची चालू आहे. नंतर परत आता दीपकला बेळगावला जायचं आहे, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे जमा करण्यासाठी. तर ते धावपळ आता चालू आहे, त्यामुळे कंटिन्यू कुठलाही व्हिडिओ मला करता आलेले नाही. परत पाहुणे पण आलेले होते, मग पाहुणचार वगैरे करण्यामध्ये स्वयंपाक आणि खूप असतं पाहुणे आल्यानंतर, मग त्यामध्येही व्हिडिओ मला काही करता आलेलं नाही दुसरं. तर हे नव्याचेच व्हिडिओ आहे, तुम्हाला एक करून मी पाठवत आहे. तर असं इकडं मी भरडा बनवला, पुरण पण शिजत आहे, तिकडं पण माझं लक्ष आहे. आणि मी देवपूजा पण करून घेतलेली आहे. आणि पुरण तयार झाल्यानंतर इकडे दीपकला दिलेलं आहे मी. म्हणजे आता पुरण जे आहे ना, पुरण पात्रातून काढून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर वेळ लागतो. हिंडत फिरत माझी कामं होत आहेत. म्हणजे देवांना स्नान घातलं, देवपटावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. फुलं दिनेशच घेऊन आलेला होता सकाळच्या वेळेत, फुलं वाहिली, दीप प्रज्वलित केलेला आहे. नंतर धूप पण मी लावून घेतलेली आहे. तर इतक्यात ब्राह्मण देवता येतील, तर ते येण्या अगोदर मला रोजची देवपूजा, तुळशीपूजन, उंबरापूजन हे सगळं मला करायचं होतं. त्यामुळे थोडीशी घाईगडबड पण मी पूजाची केली. तोपर्यंत दीपक इकडं गरम भाजीपर्यंतच पुरण पात्रातून आपल्याला पुरण काढून घ्यायचं आहे. एक वेळा गार झालं की मग भरपूर वेळ जातो यामध्ये. तर आता मी तुळशीला पाणी घालून येते, म्हणजे तुळशीची पूजा, उंबरापूजन करून आले की मग सगळी पूजेची सामग्री मी तिकडे नेऊन ठेवते. थोडीफार ठेवलेली आहे, थोडीफार ठेवायची आहे. परत दिनेशला दुपारच्या वेळेस जायचं आहे कॉलेजला, म्हणजे हॉल तिकीट घेऊन यायचं आहे. दिनेशचा एक्झाम चालू आहे 1 तारखेला, तर त्याची घाई गडबड त्याची वेगळीच आहे. सकाळी व्हॅनला गेला नाही, टिफिनसुद्धा रेडी केलेलं होतं, तरी पण तो गेलेला नाही आहे, कारण त्याचं आज जायचं मन नव्हतं. असो, नंतर जाईल तो. तर आता पूजा वगैरे करायची आहे, तर सगळी सामग्री तिकडे 2 जण नेत आहे. तोपर्यंत मी स्वयंपाक करते. म्हणजे आता ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे ते पण लवकर येणार आहेत. मी 12च्या अगोदरच्या यांना सांगितलेले, म्हणजे 12 वाजण्याच्या अगोदरच्या यायला सांगितलेलं आहे. तर स्वयंपाक पण मला थोडासा फास्टच करावा लागेल. तर इकडे मी कांदे ठेवले,
घाई गडबडीत काय काय बोलते ना मी. कांदे ठेवलेत, कांदे एकदम छोटे 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 असे घेऊन आलेले, त्यामुळे मी 4-5 कांदे इथं ठेवलेले आहेत गॅसवरती. म्हणजे ते व्यवस्थित पलटत वालटत मी ते भाजून घेत आहे. म्हणजे चुलीमध्ये व्यवस्थित ते भाजले जातात, पण आता पर्याय नाही आपल्याला गॅसवर, त्यावरतीच कसं बसं मी ते ठेवलेलं आहे. आणि इकडे जे आहे ना, हे पुरणाचं जे कुकर आहे त्यामध्ये पाणी घालून ठेवले, भिजलं, आणि तेच आपल्याला आमटीसाठी घ्यायचं आहे. आणि थोडीफार पुरण राहिलेलं आहे, ते दीपक इकडं पुरणपात्रातून काढत आहे. तर ही आहे आजची देवपूजा. तर इकडे मी काय करत आहे, तर भज्यासाठी बेटर तयार करत आहे. आता भजी पण बनणार, पापड पण बनणार. तर कांदे जे आहेत ना, दिनेशनंच मला बारीक कट करून दिलेत. कांदे असो, हिरवी मिरची असो, कोथिंबीर सगळं बारीक कट करून दिलेलं आहे. तर इकडे मी 2 ते 3 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये मी जिरे घातलेले हातानं घासून 1 चमचा, ओवा घातलेला हातानं घासून, मस्त फ्लेवर येतो. लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हळदी पावडर टाकलेलं आहे. नंतर उभे चिरलेले कांदे भरपूर सारे घातलेले आहेत. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मी मिक्स केलेला आहे. म्हणजे बेटर बनून तयार झाली. तोपर्यंत कांदे पण इकडे व्यवस्थित भाजले आहेत आमटीसाठी. म्हणजे आमटी खूप छान बनते कांदे भाजून टाकल्यामुळे. तर आता मी पटकन भात पण बनाय ठेवणार आहे. तर इकडे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ निवडून स्वच्छ धुवून मी कुकरला लावते, भात बनत राहील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. दिनेश जरा चालू आहेत, म्हणजे ब्राह्मण देवता आलेले आहेत. तर अगोदर त्यांच्यासाठी मी पाणी दिलेले, चहा बनवून देते. म्हणजे दूध पिले तर दूध, म्हणजे त्यांना विचारत आहे चहा बनव म्हणत होते, तर त्यांच्यासाठी चहा ठेवते. तोपर्यंत ती पूजा वगैरे मांडतात, तोपर्यंत मी स्वयंपाक जितका होईल तितका करेन. मग नंतर आरती करायची आहे आपल्याला. तर अगोदर मी आमटी बनवून घेते. तर आमटी बनवण्यासाठी इकडे मी 4 कांदे छोटे छोट्या साईजचे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. आणि वरची साल काळी जी काळी होती काढून कट करून मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे. नंतर खोबरं आणि लसूण हे पण मी मिक्सरलाच बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि इकडे जे आहे ना, चिंचेचं पण मी कुळून घेतलेलं आहे. आणि पूर्णपणे पाणी मी कुकरमध्ये काढलं, म्हणजे याच कुकरमध्ये आपण पुरण पण शिजवलेलं होतं. तर त्यामध्ये पाणी पण टाकून ठेवलं होतं भिजून, पूर्णपणे ते पुरण त्यामध्ये उतरलेलं आहे. म्हणजे ही जी पाणी आहे ना, त्यानं हे आमटी जे आहे ना खूप टेस्टी बनते. पुरण पण तयार झालेलं आहे. दीपकनं पूर्ण पुरण पात्रातून काढलं, ते पण मी साईडला झाकून ठेवलेलं आहे. आता पटकन इकडे मी कढीची तयारी करत आहे. तर कढी बनवण्यासाठी मी पूर्ण तयारी केलेली आहे. कांदा मिक्सरला फिरवून घेतला, नंतर इकडं चिंचेचं पण, डाळीतलं पाणी, नंतर डाळीतलं कढ जे आहे ना ते काढून ठेवलेलं आहे. इकडं कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, छान चटकल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर मी इथं खूप सारं लसूण टाकलेलं आहे, म्हणजे 10-12 पाकळ्या लसूण वाटून घेतलेलं आहे, मोठं टाकून परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला. आता यामध्ये टाकूया कांदा टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, कारण ज्या दिवशी आपण ज्यावेळी चुलीत कांदा भाजतो ना, म्हणजे आरामध्ये व्यवस्थित भाजला जातो, पण गॅसवरती तितका व्यवस्थित भाजलेला नाही. म्हणून आपल्याला फोडणीमध्ये थोडा वेळ हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कमी गॅसवरती. कांदा परतून घेतला मी. नंतर मी यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. तर इथं 1 वाटी खोबरं मी बारीक वाटून घेतलेलं आहे, टाकलं. आता टाकूया यामध्ये मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर 1 ते 2 चमचे टाकलेले आहेत, हळदी पावडर अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया. या प्रोसेसमध्ये गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर आता हे मसाले व्यवस्थित भाजणार आहेत. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, बिलकुल अर्ध कप पाणी टाकायचं आहे, आपल्याला जास्त टाकायचं नाही. आणि मसाले व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकदम छान अशी टेस्टी आमटी म्हणून तयार होते. तर बघू शकता मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजलेला आहे. आता टाकूया यामध्ये कोथिंबीर. तर अर्धी वाटी कोथिंबीर बारीक कट करून टाकली, परतून घेतलं. नंतर जे आपण कट काढून ठेवलेले डाळीतलं ते ओतायचं आहे. नंतर चिंचेचं पण हे पण आपल्याला ओतायचं आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी आमटी बनवलेली आहे, म्हणजे थोडीशी जास्त प्रमाणात बनवली, पाहुणे वगैरे येणार आहेत. तर नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. गरम मसाला, सुहाना मसाला, दोन्ही मसाले थोडेफार टाकले आणि थोडंसं आपल्याला पुरण टाकायचं आहे. खूप छान टेस्टी आमटी बनून तयार होते. एकदम पातळ अशी झाली ना, थोडंसं पुरण टाकलं तर छान ते आळून येते. तर आता ब्राह्मण देवता आलेले आहेत, तर एक पूजेची सामग्री मी आणून ठेवत आहे. म्हणजे थोडंफार अगोदरच आणून ठेवलं, अर्ध्या समय रात्रीच मी घासून ठेवलेल्या होत्या पितांबरी लावून, ते सगळं आणून ठेवलं. पाट, चौरंग, आता मी फुलं, नंतर तुळशीचे पानं, मंजुळा आणून ठेवलेले आहेत, कारण विष्णू भगवानला तुळस अतिप्रिय आहे. तर अगोदर हे आणलेलं आहे. नंतर इथं फुलाचे हार पण घेऊन आलेले आहेत, ते पण मी काढून ठेवलेलं आहे. सगळी पूजेची सामग्री, सत्यनारायणचा फोटो, नंतर ऊस भेटल्यानंतर ज्वारीचे धाटे घेऊन आलेले आहेत, आंब्याची पानं आहेत, हे सगळं आणून ठेवलं. नंतर ब्लाऊज पीस, एक नवीन कपडा आपल्याला लागणार आहे, रुमाल घ्या किंवा ब्लाऊज पीस, तांदूळ, आरतीचं ताट, नंतर खारी, खोबरे, सुपारी, ही पूजेची सामग्री. आणि मी रव्याचा प्रसाद बनवलेला आहे. आता बनवून घेऊ तीर्थ बनवण्यासाठी इकडे मी अर्धी वाटी दूध घेतलेले आहे, दही टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे, मध, नंतर साखर टाकलेली आहे. तर तीर्थ बनवून तयार आहे, आणून ठेवत आहे. इकडे पूजा मांडणी करत आहेत, म्हणजे ब्राह्मण देवतांना जायची घाई गडबड आहे. ते म्हणत होते की पूजा मांडून ठेवायची ना, आल्यानंतर मी अभिषेक वगैरे केला असतं, पण आता असो, मी पण स्वयंपाकात गुंतलेली होते आणि मुलांना तितकं जमत नव्हतं.
फक्त सामग्री आम्ही आणून ठेवली. आता हे पूजा मांडणी करत आहेत. तर पाट चौरंगावरती पूजा करणार आहोत. नंतर पाट जे आहे ना त्यावरती आरत्या समय सगळं ठेवण्यासाठी पाट आणलेला आहे. रांगोळी वगैरे नंतर काढणार आहे. तोपर्यंत मी आलेली किचनमध्ये. अगोदर मी चहा ठेवलेला आहे ब्राह्मण देवतांना देण्यासाठी. नंतर मी इकडे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले आणि भात बनत ठेवलेला आहे. भात बनत राहील तोपर्यंत चहा, नंतर जे जे लागत आहे ते सगळं देत आहे पूजाला ठेवण्यासाठी. म्हणजे सुपारी एकच होती तिथं, तर आणखीन एक सुपारी दिलेली आहे पूजेच्या सामग्रीमध्ये. नंतर 51 रुपये हे सगळं दिलेलं आहे. तर एक एक दीपक दिनेश तिकडे नेऊन देत आहेत. तर आम्ही सत्यनारायणची पूजा कशी केली, पुरणपोळीचा स्वयंपाक कसा केला, सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर.